सांडपाण्याच्या दोन बाजूने अर्थात सांडपाण्यातला जो रेल्वेचा पर्याय आहे त्याच्या एका बाजून दुसऱ्या बाजूला जाणाऱ्या पुलाची अवस्था आपण बघत असाल तर प्रचंड अशा प्रकारची दयनीय अशा प्रकारची अवस्था आहे। आपण बघत असाल जवळपास 1.5 वर्षाच्या आतमध्ये या पुलाची अवस्था इतकी भीषण आणि इतकी खराब झालेली आहे की प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या पुलाची जी दुरावस्था झालेली आहे। आपण बघत आहात हे नवीन ब्रिज आहे, याच्या बाजूला जुने ब्रिज होते, जुने पूल होते आणि त्यालाच लागून या नवीन पुलांची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि याला साधारणतः 1 ते 1.5 वर्ष बांधून या पुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि प्रवाशांसाठी हा खुला करण्यात आलेला आहे। मात्र या पुलाची अवस्था इतकी प्रचंड खराब आहे की प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे नक्की महारेलच्या माध्यमातून या नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाची अवस्था इतक्या लवकर खराब कशी अशी एकंदरीत स्थिती निर्माण होताना दिसते। आपण काही प्रवाशांबरोबर संवाद साधणार आहोत, त्यांना विचारणार आहोत त्यांचा प्रवास निश्चितपणे या ठिकाणातून कसा होतो, परिस्थिती काय आहे। अतिशय वाईट परिस्थिती आहे, अतिशय वाईट आहे। आता पाऊस संपून गेला, मला वाटतं गेले 10-12 दिवस पाऊस नाही, तरी पण रिपेअरच्या दृष्टीने काही नाही। एवढी ट्रॅफिक असते डेली इथं संध्याकाळची, अतिशय पॅक असतं। रोजचा प्रवास तुमचा या ठिकाणावरून? नाही, रोजचा नसतो पण बऱ्याच वेळेस मी जातोय। या पुलाची निर्मिती आत्ताच 1-1.5-2 वर्षापूर्वीच करण्यात आली? अगदी खूप रिसेंटली केलेला आहे। त्यापेक्षा तो पलीकडचा ब्रिज होता तो बेटर होता, पण त्यालाही काय केलंय काय कळत नाही, म्हणजे तो बंद काय केलाय ते, पण याची मात्र प्रवास करावा लागतो अक्षरशः। तर या उद्विग्न अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत प्रवासी यातून चालकांच्या, ज्या पद्धतीनं या पुलावरून प्रवास करावा लागतोय। आपण काही आणखी काय स्थिती आहे, काय परिस्थिती आहे? खराब आहे, गाडीचे पाटे वगैरे तुटतात, गाडीचे ऍक्सिडेंट होतात। त्याच्यासाठी मी एवढं सांगतो फक्त रस्ते चांगले बनवा फक्त बस। जसा टोल घेता तुम्ही तसं रस्ते पण चांगले ठेवा ना, टोल घेता तसं तुम्ही रस्ते पण चांगले ठेवा। फोनवरती बोलताना आम्हाला फाईन मारतो, नंबर प्लेट वरती फाईन मारतात रॉंग मारल्यानंतर, तर रॉंग मारल्यानंतर तुम्ही विचार करा, मग असा परिस्थिती असल्यानंतर मग माणूस रॉंग कशाबद्दल नाही मारणार, तुम्हीच विचार करा। तर या उद्विग्न अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत। या नवीन पुलाची दुरावस्था इतकी भीषण अशा स्वरूपाची झालेली आहे की या ठिकाणावरून प्रवास करताना जीव मुठीमध्ये घेऊन नाहक त्रास सहन करावा लागतो प्रवाशांना। त्यामुळे महारेलच्या या कामावर आता अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहेत। प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।